निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल माझं किंबहुना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे। मी सकल मराठा समाजाच्या समाज बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, त्यांच्या मागणीला नेहमी पाठिंबा देण्याचं कामच मी आणि माझ्या सगळ्याच सहकार्यानं केलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ही भूमिका मांडली, एकदा नाही अनेकदा मांडली, आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सुद्धा आपण अधिवेशनाचं कामकाज जर काढून पाहिलं तर त्या चित्रफितीमध्ये सुद्धा तुम्हाला ती भूमिका पाहायला आणि ऐकायला मिळेल। आणि सकल मराठा समाज बांधवांना हेही मी सांगू इच्छितो की या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटलांशी सुद्धा अनेक वेळा आमची चर्चा ही झालेली आहे, आणि त्यांनी ज्या मागण्या सरकारकडे केल्या आणि समाज बांधवांनी जे हे आंदोलन उभं केलं त्याचा नेहमीच सन्मान आणि आदर हा मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यानं केलेला आहे। त्याची पुनरावृत्ती किंवा पुनर्वाच्यता मी आज आपल्यापुढं आणखी एकदा करतोय। त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। आणि मनोज जरांगे पाटलांना देखील आपण ऐकतो, पाहतो, टीव्हीवर आपण ऐकत आहोत, त्यांना वर्तमानपत्रामध्ये त्यांची भूमिका आपण वाचतोय। आणि म्हणून या आंदोलनामध्ये त्यांनी जी ही भूमिका घेतलेली आहे, हा लढा जो उभा केलेला आहे, या लढ्यामध्ये सारेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आता निवडणुका आहेत, आचारसंहिता लागलेली आहे, आणि या मुद्द्याकडे येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्षांची काय भूमिका असणार आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल। मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण जाणून घेण्यासाठी जो आयोग स्थापन केला, बापट आयोग, तो आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी स्थापन केला। मराठा आरक्षणाचा लढा हा आज तीव्र झालेला आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे। पण याला एक पार्श्वभूमी आहे, आणि ती पार्श्वभूमी ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासनं याला राहिलेली आहे। काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना मी राज्यमंत्री होतो, आणि मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय त्या काळामध्ये झाला, आणि मी माझ्या स्वतःच्या हातानं लातूरच्या तहसील कार्यालयामध्ये जे पहिले 3-4 ओबीसीचे जात प्रमाणपत्र होते ते माझ्या हस्ते दिलेले आहेत मंत्री म्हणून। त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वगैरे वगैरे, दुर्दैवाने त्या सगळ्या घडामोडी घडल्या, आणि पुन्हा आज आपण त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। आणि म्हणून आमच्या सद्भावनाच आहेत। आपण आज इथं आला, आपलं म्हणणं मांडलं, त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे, आणि महाराष्ट्राच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हा जसा महत्त्वाचा मुद्दा आहे, तसंच इतरही जे मुद्दे आहेत ते देखील चर्चेला आलेले आहेत। आज गंगापूर येथे
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. आपलं नातं हे आजचं नाही आहे, गेल्या अनेक दशकांचं आहे आणि म्हणून गंगापूरची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम आम्ही गेली अनेक दशकं केलेलं आहे. आणि 2019मध्ये तुम्ही मला निवडून दिलं, आज 2024 आहे. या 5 वर्षामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काय केलं हे तुमच्यापुढं मांडलं पाहिजे, म्हणून आज आमचा रिपोर्ट कार्ड देखील आम्ही आपल्यापुढं मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. गंगापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 19 कोटी रुपये आम्ही गंगापूरसाठी महाराष्ट्र शासनाकडनं मंजूर करण्याचं काम केलं, खेचून आणण्याचं काम केलं. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आज ग्रामपंचायतीने आम्हाला एक निवेदन दिलं आहे, ग्रामपंचायतीनं, आणि ग्रामपंचायतीनं जे हे निवेदन दिलं आहे गंगापूरमध्ये काय करायचं आहे, तर हाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 2024चा जाहीरनामा आहे. या निवेदनामध्ये जे मुद्दे आपण इथं उपस्थित केलेले आहेत ते सारे मुद्दे येणाऱ्या 2024 ते 2029 या कालावधीमध्ये गावासाठी, गावकऱ्यांसाठी आम्ही पूर्ण करू, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. गंगापूरला जोडणारा जो लातूर प्रमुख जिल्हा मार्ग आहे क्रमांक 11, याला देखील तातडीनं मंजुरी देण्याचं काम गावकऱ्यांसाठी केलं जाईल. कणेरी महसूल मंडळामध्ये आता तुमचं गाव जोडलेलं आहे. खरं म्हणजे गंगापूर हे मोठं गाव आहे आणि गंगापूरच हे मंडळ झालं पाहिजे अशी माझी देखील भूमिका आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्वरित गंगापूरला स्वतंत्र मंडळाचा दर्जा दिला जाईल, हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर गंगापूरला जिल्हा बँकेची शाखा नाही आहे असं मला कळतं. मला माझ्या सहकार्याने सांगितलं की गंगापूरला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा नाही आहे आणि म्हणून मी हे देखील या निमित्तानं आज सांगू इच्छितो की गंगापूरला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नवी शाखा ही मंजूर केली जाईल, जेणेकरून अनेक सोयी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, निराधारांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आपल्याला या गावामध्येच या शाखेचा उपयोग होईल. महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जी लूट चाललेली आहे ती थांबवायची आहे. महायुतीचा कारभार याला भ्रष्टाचाराचे डाग लागलेले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे. महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही आहे. हे तर ठीक आहे, आपल्याकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे म्हणून 0% व्याजदरानं 5 लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला मिळतं. ऊसाचे पैसे मांजरा परिवारातल्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या पदरात टाकण्याचं काम केलं जातं. सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद
गूळ, भाजीपाला, फळं याच्यासाठी आपली लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बाजारपेठ, शेतीमालाला चांगले दर देण्याची व्यवस्था तिथं आपल्या आशीर्वादानं सुरू आहे. आणि म्हणून तुम्ही जो विश्वास आमच्यावर दर्शवला त्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ दिलेला नाही आहे. कधीही भ्रष्टाचाराचं गालबोट या कारकिर्दीला लागलेलं नाही. हे सोपं नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या नेत्यांनी आम्हाला जे शिकवलं, सामान्य माणसाची सेवा ही प्रामाणिकपणे केली पाहिजे, कारभारामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. दिल्ली मुंबईहून पैसा खेचून आणायचा आणि तो तुमच्या दारापर्यंत आणायचा नाही, असं कधी काँग्रेसने केलं नाही. भाजपनं तर लातूरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली, एकाही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. कोणीही मला सांगावं, भारतीय जनता पक्षानं जी आश्वासनं दिली त्यापैकी काही आश्वासनं पूर्ण केली. आपण तर विरोधात आहोत गुरुजी, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. प्रश्न आपण त्यांना केले पाहिजेत. भारतीय जनता पक्षानं उत्तरं दिली पाहिजेत. कारण या गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाच्या महामारी विरुद्ध जेव्हा लढत होता, सर्वसामान्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न जेव्हा आम्ही करत होतो, तेव्हा यांनी षडयंत्र रचलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरनं खाली खेचलं, पाडलं आणि एक अभद्र युती, ज्याला एक अभद्र महायुती आपण म्हणू, हे सत्तेमध्ये आले. मग खरेदी विक्री, आता आमच्या माता भगिनी इथं आहेत, टमाटर, काकडी, गाजर खरेदी विक्री आपण ऐकली होती. आमदार खासदाराची खरेदी विक्री सुद्धा या महाराष्ट्रामध्ये महायुती करताय. किती वाईट दिवस आले महाराष्ट्रापुढे. तुमची एक घोषणा मला खूप आवडली, जरा म्हणून दाखवा बरं. म्हणूनच म्हणतो आम्ही, जिथं विषय गंभीर तिथं आम्ही देशमुख खंबीर. नाही आरची नाही परच्या, ह्या गंगापूर नगरीमध्ये फक्त आम्ही विलासराव देशमुख साहेबाची चर्चा. बघा गंगापूर मध्ये येऊन आम्हाला काय काय शिकायला मिळतं. या लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. या गंगापूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं. लातूरची बाजारपेठ जेव्हा इकडे मांजराच्या शेजारी आता उभी राहील, तेव्हा गंगापूरचीच आर्थिक उन्नती होणार आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण इकडनंच या भागामध्येच शेतीमाल याची ये जा होईल, आर्थिक चलन वाढेल आणि गंगापूर वासियांची सुबत्ता वाढेल. हे आपण लक्षात ठेवा. लातूरला रेल्वे काँग्रेसनं आली, लातूरला विमानतळ काँग्रेसनं आणलं, लातूरला एसटी बस काँग्रेसनं आणली, लातूरला सिटी बस काँग्रेसनं आणली. आणि भारतीय जनता पक्ष आम्हाला विचारतो तुम्ही काय केलं. मी थोडंसं गुरुजी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. लातूरला बस स्टँड नव्हतं. बस स्टँड धाराशिवला होतं. बस स्टँड हाही विचार आपण केला पाहिजे. त्या गावाला बस स्टँड नव्हतं, त्या गावाला आता विमानतळ झालं.
मेडिकल कॉलेज आलं. खरं म्हणजे गुरुजी मला असं वाटतं की या निवडणुकीचा सार काय माहितीये का, म्हणजे मतदान कसं करावं किंवा मतदान कुणाला करावं हे कसं ठरवावं, तर आपल्या ह्या मुला मुलींकडे पाहायचं. आणि या मुला मुलींकडे पाहिल्यानंतर यांचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्याच्या पाठीशी आपण आपलं मतदान उभं करायचं. एवढंच सोपं आहे. कशाला करायची चर्चा? सजरबाई बनसोडे बहिणींना त्यांनी बहीण म्हणून त्यांनी पैसे दिले, अहो लाडकी बहीण म्हणून. आणि बहिणीचे लेकरं तसेच फिरायले, किती किती शिकले, एक एक आत्महत्या केले. हा, बहिणीच्या लेकराला नोकऱ्या लावावं ही आम्हाला पटतं. काय होते बहिणीच्या 1,500 आम्हाला पैसे दिले की आम्ही म्हातारे कोतारे, आम्हाला काम होत नाही, आमचं चांगलं आहे. पण हे बहिणीवाच्या लेकरं देणं ती ही चूक आहे, यांची पैसे देणं हां चुकीचं आहे. कसं त्या लेकरं बिचाऱ्याचे लग्न होईनात. हां, पुरी काय म्हणाल्यात, आम्हाला शिकलेला नवरा नको, आम्हाला नोकऱ्या पाहिजे. मग कुठल्या नोकऱ्या लावायचं, आईवडिलांना कुठल्या नोकऱ्या लावायचं, कुठून पैसे भरायचं, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. हां, या सामान्य माणसाच्या भावना आहेत. आणि खरंच आजीने जे सांगितलं त्या चूक आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये बदल घडवल्याशिवाय शक्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आणावं लागेल. आणि गंगापूर तर तसं जाज्वल्य गाव आहे, क्रांतिकारकांचं गाव आहे गंगापूर. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीशी आहे, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या पाठीशी आहे, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पाठीशी आहे, आदरणीय दत्तात्रय बनसोडे गुरुजींच्या पाठीशी आहे. बरं, गंगापूरला लाल दिवा दिला, आठवतं की नाही, विसरला? म्हणजे माझ्या आधी लाल दिवा बनसोडे गुरुजींना. बरं, बनसोडे गुरुजींनी लाल दिवा वापरला, त्याच्यानंतर बंदच झाला तो. आता लाल दिवाच नाही. तेव्हा गंगापूरकरांना मी आव्हान करू इच्छितो, महाराष्ट्राच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करायचंय. महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. जसे तुम्ही मला आशीर्वाद दिलेले आहेत तसेच याही वेळेला आशीर्वाद द्यावेत ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. आणि आपले जे प्रश्न आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या आम्हाला तत्वतः मान्य आहेत आणि त्या मंजूर आम्ही करू, एवढा शब्द या निमित्ताने मी घेऊ इच्छितो.
मोठ्या संख्येनं आज आपण सारे या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. निवडणुकीची लगबग आणि प्रचार आता सुरू झालेला आहे. त्यामुळे ही सभा झाल्यानंतर लातूर येथे आणखी एक सभा येथे आम्हाला जायचं आहे आणि म्हणून आता ही सगळी जिम्मेदारी बनसोडे गुरुजी तुमची आहे. काँग्रेसचा संदेश, महाविकास आघाडीचा विचार हा गंगापूरच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आता हे सगळं माझ्या सहकाऱ्यांचं आहे आणि म्हणून ते आपण कराल. डॉक्टर सतीश कानडे हे देखील मला आपल्याला आग्रहानं सांगायचं. आज छान पदयात्रा झाली. काही रस्ते झालेत, काही झालेले नाहीत. जे झालेले नाहीत ते आता मी पाहिलेत, यादीमध्ये नमूद केलेले आहेत. ते रस्ते निवडणुका झाल्यानंतर तातडीनं त्याला मंजुरी देण्यात येईल आणि ते सगळे रस्ते आपल्याला झपाट्यानं विकसित करता येतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर मंत्रालयामध्ये लातूरला स्थान मिळेल आणि मग मंत्रालयातून तुम्हाला हवा तेवढा निधी लातूर जिल्हा परिषदेला, लातूर पंचायत समितीला आणि गंगापूर ग्रामपंचायतीला आम्ही मंजूर करू. आणि मग फार 5 वर्ष वाट पाहायची गरज नाही. कार्यकाळ जरी 5 वर्षाचा असला, सरकार आल्यानंतर 2 वर्षातच तुमची सगळी कामं आम्ही मार्गी लावू, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आमचा जाहीरनामा येईल, तो लोकांपुढे ठेवा. तुमच्यासाठी आम्ही काय करणार आहोत या संदर्भामध्ये मतदारांना सांगा. अल्पसंख्याक समाजाच्या मंडळीनं शादीखाना झालं पाहिजे असं सांगितलं. गंगापूरमध्ये शादीखाना आम्ही जागा बघू, ग्रामपंचायतीने तो प्रस्ताव द्यावा, त्याला आम्ही निधी देऊ. पण लातूर काही फार दूर नाही. तिथं लातूरमध्ये आता आम्ही शादीखाना उभा केला आहे लातूरमध्ये. हो ना, हे तर इथं करूच, पण तोवर आपल्याला लातूरमध्ये सुद्धा शादीखान्यामध्ये आपले हो गावातलं करू. मी म्हणतोय होईपर्यंत लातूरमध्ये देखील शादीखाना आहे. एखादं लग्न तुम्हाला तिथं करायचं असेल, शादी करायची असेल तर तिथं ते करू शकता असं म्हणतोय. ग्रामपंचायत आमच्याकडे प्रस्ताव सादर करेल आणि त्याला मंजुरी आम्ही देऊ. कसलीही काळजी तुम्ही करू नका. गंगापूर हे गाव काँग्रेसच्या पाठीशी राहिलेलं आहे. काँग्रेसच्या विचारांना समर्थन करणारं हे गाव आहे आणि म्हणून गंगापूरकडनं महाविकास आघाडीच्या अपेक्षा अधिक आहे. इतर गावांच्या तुलनेमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मताधिक्य गंगापूरनं द्यावं अशी आमची विनंती आहे आणि त्या विनंतीचा मान आपण सारे राखाल अशी अपेक्षा आहे. यापेक्षा अधिक भाष्य न करता आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार बजावा. महायुतीचं सरकार घालवा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणा, एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.